अजूनही फलकावरती जोडली गेलेली नाहीये. नवीन फलंदाज मुकेश खेळपट्टीवरती आलाय. फलंदाजी करण्याकरता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. झेल सुटतोय. सहज सोपा लॉलीपॉप झेल इथून मात्र पाहायला मिळतोय आणि अगदी झेल सुटला आणि फलंदाज सुद्धा धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. वळूया आपण सामन्याकडे. अखेर ती एक धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे आणि एक धाव फलकावरती लागते आणि दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र फोर्स केले चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडू मात्र अडतोय आणि अगदीच मैदानाची परिस्थिती जर आपण पाहिली थोडीशा वरच्या बाजूने चेंडू इथून मात्र अडला गेलाय आणि तब्बल एकंदर धावा जोडल्या गेल्यात त्या फलकावरती. दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. पंच गणेश पाटील या चेंडूवरती 3 धावा आपण पाहतोय आणि या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या अंकावरती. एक षटकाच्या अखेर नंतर आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ओम. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल. ओम आपण पाहतोय. नवीन फलंदाज जोविदास फलंदाजी करता आलाय. आदेश आणि जोविदास ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर मुकेश आणि जोविदास ही जोडी आपण खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर निश्चितच आव्हान असेल एक चांगल्या भागीदारीचं, एक चांगल्या पार्टनरशिपचं. भिवंडी वाडा हायवे लगत वसलेलं हे मैदान आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवतोय पण क्षेत्ररक्षकाचं प्रोटेक्शन मात्र सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळतंय. त्या कारणास्तव एकच धाव जोडली जाईल. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 5 या अंकावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल गोलंदाज ओम. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर केलाय. निघून जाईल चेंडू. हाय अँड हँडसम षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावरती. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय.
सीमा पार, सुरेख चौकार, देखना चौकार. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय मुकेश आणि जोवीदास. मुकेश चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. जिथून मात्र धावसंख्येला लगाम लागला होता त्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार अक्षरशः खोदून काढलाय. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 16 या अंकावरती. गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज ओम याला आपण पाहतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं फोर्स केले चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय. सीमा पार. मिळत आहेत त्या धावा 4. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. फुलरलेनचा चेंडू निघून जाईल. चेंडू स्वर्गीय धनंजय मामामाळी स्टँड मध्ये प्रेक्षकांच्या भेटी करता षटकार. 6 धावा. अशोकजी पाटील, सदानंद काटेसकर, संतोष पाटील या तीनही मान्यवरांचं आगमन झाले. जर्मन चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाज ओम याचा जर आपण विचार केला तर तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्यात. 26 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघादरम्यान. गावदेवी पिळंजे आणि या स्पर्धेचं आयोजक संघ आपण पाहतोय जीवनमान बोरपाडा या 2 संघादरम्यान. बावीस धावा फलकावरती आपण पाहतोय. खूपच महागडं असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 26 धावा आणि अगदी जोविदास याचा जर आपण विचार केला त्याच्या बॅटमधनं एक चौकार, षटकार, तिहेरी धाव आणि एक सिंगल आपण पाहतोय. त्यानंतर मुकेश याचा जर आपण विचार केला तर एक षटकार, एक चौकार आणि एक एकेरी धाव ही आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एक चांगली फटकेबाजी दुसऱ्या षटकामध्ये जोडली गेलेली आहे आणि अगदी चांगल्या धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग आणि मिस पाहायला मिळेल. सक्षम बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि अगदीच पहिल्याच चेंडूवरती सिद्ध केलंय. गोलंदाज सक्षम याच्या माध्यमातून आपण पाहतोय. भन्नाट वेग आहे आणि या गोलंदाजाकडे निश्चितच चांगलं नियंत्रण नेहमीच पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावा मिळत आहेत ते एकूण एकंदर 2. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 28 या अंकावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. 10 ते 15 पावलांचं रनअप आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज ओम याचं. आणि अगदी दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा फलंदाजाने
लयलूट केली होती त्या निश्चितच धावांना कुठेतरी लगाम लावण्याचं काम सक्षम याच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूची त्याने हाताळणी केली आणि फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. ही महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. राईटामावरती विकेटचा मारा, पुढचा चेंडू हाताळला जाईल. यावेळेस मात्र पावलांमध्ये चूक, पुन्हा एकदा गोलंदाज सक्षम बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सामना करतोय मुकेश आणि मुकेश याच्या समोर आव्हान आहे. जी धावसंख्येचा ओघ वाढता राहिला होता तीच धावसंख्या वाढवण्याचं काम येणाऱ्या वेळेमध्ये करायचं आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते सक्षम याच्या माध्यमातून आणि अगदीच रणबंदी देखील पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ झाला तो 4 आतापर्यंत आपण पाहतोय आणि 28 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4. धन्यवाद डीजे दशांक. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 32 या अंकावरती. 32 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदर खेळ जर आपण पाहिला तर निश्चितच चांगली धावसंख्या ही आतापर्यंत उभारली गेलेली आहे मुकेश आणि जोविदास यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदीच सेफ अँड चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक भावेश चव्हाण याच्या हातामध्ये. सहज सोपा झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. मध्ये 22 धावा ज्या खर्च झाल्या होत्या त्या धावांना कुठेतरी लगाम लावणं हे बंधनकारक होतं आणि तीच गोष्ट मात्र सक्षम याने सक्षमपणे बजावलेली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. 32 रन्स ऑन द बोर्ड. यापुढील होणारा सामना गावदेवी पिळंजे संघाचे संघनायक. विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. यावेळेस बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र अगदीच जवळ आपण पाहिला, यष्टीरक्षकाच्या जवळ. पण निश्चितच दोन्ही फलंदाजांनी या मात्र संधीचं सोनं केलंय. चोरट्या स्वरूपाची धाव इथून मात्र जोडली गेली एका धावेच्या मदतीने. 33 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 33 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. साई. 33 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज प्रणय फलंदाजी करता आलाय. यावेळेस मात्र जोरकस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, अडवलं गेलंय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. गावदेवी पिळंजे आणि जर्मन बोरपाडा आयोजक संघ आपण पाहतोय. 22च्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35 या अंकावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. पस्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. अखेरचं अंतिम षटक. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय पण निश्चितच चेंडू
एका धावेकरता निघून गेलाय, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 36 या अंकावरती. आणि निश्चितच येणाऱ्या 3 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील हे मात्र निश्चितच आव्हान असेल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. इट्स वाईट बॉल. पहिला वाईट चेंडू हाताळला जातोय. पंच राजेंद्र बजागे सर आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत इट्स वाईट बॉल. दरम्यान राजेशजी शेळके यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जनमान चषक 38वं वर्ष आपण पाहतो या स्पर्धेचं. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तुतू मैमे आणि अगदीच नजरे आड इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 39 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो एकंदर 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. दिशाहीन चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि अखेरच्या षटकामध्ये ज्या धावा जोडल्या जातात त्याच मात्र इथून मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये याच धावांचा विचार विनिमय केला जातो. गावदेवी पिळंजे संघाचे संघनायक विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं वा. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. फुलटोल वसूल तर झालेला नाही आहे पण चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 42 या अंकावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. अखेरचा चेंडू कशा रीतीने इथून मात्र हाताळला जाईल आणि अगदीच योग्य ती उंची योग्य ते अंतर. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. छुम अंतर. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 48 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 49 धावांचं लक्ष असेल शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघासमोर. तर वळूया आपण टॉसकडे. गावदेवी पिळंजे वैभवजी डोंगरे आणि मनोहरजी खारेक या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय नाणेफेकी करता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं. मान्यवरांकडे आम्ही वळतोय. स्वर्गीय पंढरीनाथ सखाराम माळी यांच्या स्मरणार्थ हे नाणेफेकीचं कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. एका नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला जय हनुमान बोरपाडा आणि एका बाजूला HCC बोरपाडा. मान्यवरांकडे आम्ही नाणं सुपूर्द करतोय. जय हनुमान बोरपाडा असा कॉल आहे. आपल्याच संघाचं नाव आणि HCC बोरपाडा आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. आपण उपस्थित राहिलात. गावदेवी पिळंजे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सकाळचं सत्र आहे आणि खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा आपण जो निर्णय घेतला अगदीच कोणते असे गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल? यश, साहिल, यज्ञेश आणि गिरीश. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं देखणं आयोजन नियोजन 38 वर्षाची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच या 38 वर्षाच्या परंपरेनुसार एक चांगला खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम जय हनुमान क्रिकेट संघ बोरपाडा यांनी जे केलेलं आहे याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही जय हनुमान बोरपाडा संघाचा आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. ललित उमणे
आपण आयोजक आहात, मैदानाच्या आतमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये ॲक्शनमध्ये असणार आहात. तर निश्चितच नाणेफेक गमावल्यानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांना काय सांगाल? सहकार्यानं तसं काही सांगायचं नाही, आम्हाला हवं होतं ते मिळालं आहे नाणेफेक हरल्यानंतरही. निश्चितच तुम्ही या स्पर्धेकरता भरपूर मेहनत घेतली. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा जवळ येते तर निश्चितच 1 महिन्यापासून या स्पर्धेच्या नियोजनाकरता प्रत्येक इत्थंभूत गोष्टीकडे लक्ष देऊन हे नियोजन सर्वांच्या माध्यमातून, आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर सहकाऱ्यांची साथ कशा रीतीने असते? सहकाऱ्यांची साथ एकदम उत्तम असते. फक्त कॉल केल्यानंतर ते हजर होतात. ज्यांना जे सांगलं ते काम उत्तम प्रकारे करतात ते. खूप खूप धन्यवाद. गावदेवी पिळंजे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. नाणेफेकीच्या कक्षातून ही बातमी आहे आणि फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केले आयोजक संघाला. वळूया समालोचन कक्षाकडे. सज्ज होत आहेत मोनिश पाटील, व्हॉइस ऑफ झिडके. हॅलो चेक टेस्ट. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत जनमान बोरपाडा आयोजित जनमान चषक 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन. आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक रंगतदार स्पर्धा आणि सर्वप्रथमतः मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो ना, मकर संक्रांतीच्या निमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शुभागमन झालं, सन्माननीय यतीशजी खारीक यांचं ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बोलत यार ओ, पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. इनफिल्ड मध्ये चढवलं जाईल आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टार्गेटचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या त्यामध्ये 48 आणि 49 धावांचं आव्हान आहे. एक चांगलं टोटल म्हणता येईल, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण मॅच पाहतो आणि त्याच्यामध्ये एक चांगलं टोटल उभं केलं आणि ते आता पार करताना इथे बॅटिंगवरती सध्या आपण पाहतोय शिव छत्रपती स्पोर्ट्स लांबस संघाला आणि पहिल्या डावामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली या दोन संघांना आपण लढताना पाहतोय मैदानामध्ये. आणि जिथे सर्वप्रथमतः धावा फळकावरती 48 रन बनवल्यात. 49 रनचेस सध्या मैदानामध्ये चालू आहे आणि 49 रनचेसमध्ये धावा फळकावरती आतापर्यंत एक चौकार एक सिंगलच्या मदतीनं आलात 5 आकड्यावरती. एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये अनेक वर्षांपासून आपण पाहिलंय ना की नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचं काम या स्पर्धेमध्ये करत आलेत. आणि या हंगामामध्ये मी म्हणेन की विशेष आकर्षण करणारी या स्पर्धेमध्ये ट्रॉफी आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, इनफिल्डला शॉट मिड ऑफला थोडंसं मिसफिल्ड घडली आहे. एक धाव तर बनवली, दुसरा धावायचे कॉलिंग आणि त्याच दरम्यान फेकीपर्यंत 2 धावा सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या 7 आकड्यावरती. गणेश पाटील सरांना आपण पाहतोय, राजेंद्र भजागे सर आहेत. मागच्या 3-4 वर्षांपासून या विभागामध्ये सातत्याने एक चांगलं वर्क त्यांचं देखील पाहायला मिळतंय आणि मजा येते. ज्यावेळेस राजेंद्र भजागे सर आणि गणेश पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये असतात तेव्हा समालोचन करायला देखील एक वेगळीच मजा असते. चला ऑनगोईंग मॅचकडे वळतोय. 3 चेंडूंचा खेळाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 7 आहेत. चेंडू क्रमांक 4 भावेश बॉल तयार. विकेटच्या शोधामध्ये असेल भावेश. एका दुसरा सुरुवातीच्या घडीला अर्ली विकेट मिळाला तर मग मॅचमध्ये कंट्रोल करता येईल. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावरती. पहिलं शतक आपण पाहतोय बॅटिंगवरती वेदांत आणि तिकडे देखील भावेशलाच आपण पाहतोय. बोलत यार ओ, फुलर लेन्सचा फार वेगाने चेंडू टाकला. अपसमच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा पर्याय होता आणि त्याच दरम्यान सुपर चेंडू. एकदा ऍक्शन रिप्ले आपण चेक करूया टीव्ही स्क्रीनवरती. वा वा वा, देखना चेंडू आहे. अगदी वाईड लाईन पकडून ठेवली आहे. सुपर बॉलिंग पाहायला मिळाली.
ज्यावेळेस वाईड यॉर्कर टाकले जातात ना अशा प्रकारचे, त्यावेळेस मग त्या गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. दिमागदार चेंडू होता आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल, पण यावेळेस थोडासा ऑप्शनच्या दूर राहिला. थोडा पाठी ठेवला होता यावेळेस चेंडूला आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 49 रनचे सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि धावा फळकावरती आहेत 9 या आकड्यावरती. या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 4. आतापर्यंत 6 चेंडू फेकून झाले, ज्यामध्ये 2 वाईड चेंडू आहेत, म्हणजे फेअर डिलिव्हरी 4 आहेत. चांगला बॉल आहे यावेळेस. हलक्या गतीने शॉट पॉईंटचा खेळाडू तिथे पोहोचला गेला. त्यानंतर एक धाव तर बनवली गेली आणि फेकी करेपर्यंत रनआउटची संधी ऑलमोस्ट होती. बॅट हवेमध्ये होते, पण चेंडू यशांवरती लागणं फार गरजेचं. एकच धाव सिंगल मिळेल 5व्या चेंडूवरती आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात त्या 10 या आकड्यावरती. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये एक चौकार आला, त्यानंतर डबल सिंगल्स चालू आहेत. स्ट्रगल करतात बॅटर मैदानामध्ये, पण विकेट देखील वाचवलं त्यांनी, हे महत्त्वाचं आहे. कारण की ठाऊक आहे अर्ली विकेट जर मिळाला गोलंदाजांना तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. फाईट बॅक देण्यासाठी फुल टॉस होता लेग स्टंपवरती. पंचांचा इशारा. इट्स अ बीम बॉल. नो चेंडूचा इशारा घोषित केलाय आणि त्याच दरम्यान संधी होती इकडे बॅटरला. कनेक्शन झालं असतं तर बॅकवर्ड स्कोअर लेग, डिफाईंड लेग, स्कोअर लेग, मिड विकेट हे सगळे क्षेत्र खाली होते आणि कदाचित तिकडे 4 ते 6 धावा देखील बनवू शकल्या असता, पण 9च्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धावा आली 11 आणि येणारा पुढचा चेंडू जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. फ्री हिटचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाईड आहे, त्यामुळे फ्री हिट असणारे कंटिन्यू. धावा फळकावरती वाढता जाऊन पोहोचला गेला 12 या आकड्यावरती. गोलंदाजाने गोलंदाजी तर चांगली केली, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्यात ना ते खूप जास्त आहेत. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा चेंडू हाताळल्यात आणि अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे ना, जो फ्री हिटचा चेंडू देखील आहे. बोलत यार. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक कंप्लीट होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये आपण बॅटिंग करताना सध्या आपण पाहतोय शिवछत्रपती स्पोर्ट्स लामस संघाला आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना धावा फळकावरती पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 12 आकड्यावरती. धन्यवाद समालोचन कक्ष. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आणि अगदीच ज्यांची उपस्थिती नेहमीच मोलाची आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय सन्माननीय शिक्षण सम्राट व त्याचप्रमाणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय शांतारामजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. हॅलो, मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोददादा माळी व तसेच निलेशजी शेलार यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय शांतारामजी भोईर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेकरता आपल्याला सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रघुनाथजी भोईर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. माजी चेअरमन. हॅलो, हॅलो 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 रघुनाथजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय निलेशजी शेलार यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मायेची शॉल, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनंतजी माळी यांनी सुद्धा या स्पर्धेकरता महत्त्वाचं मुलाचं योगदान दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय निलेशजी शेलार यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. राजेशजी शेळके यांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे यावं.
अनंतजी माळी यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन बागल यांचे पिताश्री सन्मान्य चंद्रकांतजी बागल यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला होता. मी राजेश शेळके यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. बोरपाडा गावातील लाडकं व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे रास्तभाव शिधा वाटप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत रामदासजी बागल यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी निलेशजी शेलार यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. रामदासजी बागल नेहमीच जनमान क्रिकेट संघाकरता ज्यांचं पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदीच मोलाचं मार्गदर्शन सुद्धा नेहमीच पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून रामदासजी बागल यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मनोहरजी खारीक त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेश शेळके यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आकाश खारीक यांचे पिताश्री आपण पाहतोय मनोहरजी खारीक आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण स्पॉन्सर केलंय असे आकाश खारीक यांचे पिताश्री आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वैभव डोंगरे यांनी प्रत्येक सामन्याकरता मॅन ऑफ द मॅच आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. मी निलेश शेलार यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. प्रत्येक सामन्याकरता मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय वैभव डोंगरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आल्यात आणि श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर आपण पाहतोय त्याचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. अगदीच कोणताही लग्न समारंभ असो कोणताही आनंदाचा क्षण असो त्यांच्या दुकानामध्ये आपण निश्चितच वस्त्र घेऊ शकता आणि परिधान करू शकता. तर वळूया सामन्याकडे. समालोचन कक्षाकडे आपण बोलण्यापूर्वी सुनीलजी शेळके माजी क्रिकेटपटू त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेश शेळके यांना विनंती करतो आपण स्वागत आणि सन्मान करावा. पॅट्रिक पॅटरसन हे नाव त्यांना दिलं गेलं होतं. आधीच्या काळामध्ये निश्चितच एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून बोरपाडा संघाकरता नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली. एक टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. निश्चितच आपलं क्रिकेटमध्ये योगदान त्यांनी निश्चितच चांगल्या रीतीने दिलं आहे आणि निश्चितच बोरपाडा गावची जी परंपरा आहे हे पुढे नेण्याचं काम हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. वळूया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. चला जाऊयात मॅचकडे. धाव फळकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या त्यामध्ये टोटल 21. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला 2 षटकामध्ये 21 धावा फळकावरती जोडल्या आणि आता येणारे 2 षटकामध्ये धाव्यांची गरज आहे. ती म्हणजे आता आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय 12 चेंडूमध्ये 21 आलात. येणारे पुढचे 12 चेंडू हॅलो हॅलो चेक 12 मध्ये 28 पाहिजेत. ओ इथे हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल त्यानंतर एक धाव तर बनवले. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोस्ट 23 23 आकड्यावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 23 23 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर मैदानामध्ये मॅच इक्वल चालू आहे.
पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर एकही विकेट नव्हता, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आल्या, त्यामुळे गोलंदाजाने कमबॅक केला. आणि षटक क्रमांक सध्या तिसऱ्या प्रगतीपथावरती, जे फार महत्त्वाचं षटक आहे. इथे धावा 14+ आला तर बेनिफिट होईल बॅटरला. हवेत खेळायचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघून गेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना धावा फळकावरती 48 ज्यावर बॅटरने बनवला तेव्हा बेनिफिट नक्कीच झाला, कारण की ॲव्हरेज जास्त होता. आणि मग गोलंदाजी करताना गोलंदाजांवरती तितकासा दबाव देखील नव्हता. आणखी एक चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर, खोलवर टप्पाचा चेंडू होता. एक सिंगल धाव तिकडे बनवली, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाची कॉलिंग नाही होणार, एकच धाव. आणि या एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात. 24-24 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. इक्वेशन आता आपण चेक करूयात. येणारे 9 चेंडू आणि 9 मध्ये 25 धावांची गरज आहे. 16.67 ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवाव्या लागतील. आपण टीव्ही स्क्रीनवरती अपडेट्स पाहतोय सगळ्या. येणारे 9 चेंडू 9 मध्ये 25 धावांची गरज आहे. पण सिद्धेश्वरजी, मी म्हणेन की येणारे हे जे 3 चेंडू आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. या 3 चेंडूवरती जर कमीत कमी 5, 6 ते 7 धावा आला तर मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला इक्वेशन चांगलं दिसेल. अदरवाईज 20+ जर स्कोर असेल शेवटच्या अंतिम षटकामध्ये तर मग मॅच थोडीशी का होईना पण मी म्हणेन की बॉलरच्या हातामध्ये जास्त जाईल. त्यासाठी ह्या 3 चेंडूवरती 1 किंवा 2 मोठ्या फटक्यांचा विचार बॅटरला नो डाऊट करावाच लागेल. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. अगदी पकडून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. आणि त्याच्याच मदतीनं सध्या परिस्थिती डबल, सिंगल आणि एक धावेने धावसंख्या फळकावरती वाढतात. जाऊन पोहोचला गेला धावा फळकावरती 25 आकड्यावर. धन्यवाद. समालोचन कक्ष दरम्यान आगमन होत आहे ज्यांचं महत्त्वपूर्ण जे पाठबळ जर्मन क्रिकेट संघाकरता नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी त्यांच्याबद्दल नेहमीच म्हणत असतो, संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये ज्यांनी व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती असो आणि आपल्या सहकार्यांची प्रगती असो ही ज्यांनी केलेली आहे, असे लाडके व्यक्तिमत्व जे चंद्रकांत जी माळी यांचं आगमन झालेलं आहे. हॅलो, आगमन झालेलं आहे आपलं. हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एका टप्प्याखाली शेड्यूलला मात्र पकडलं आणि तिकडनं फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा फळकावरती आहेत. 49 धावांचं सध्या रनचेस आहे आणि 49च्या रनचेसमध्ये 29 धावा फळकावरती. सो नो डाऊट आता येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि याच गोष्टीचं चर्चा आपण मागच्या षटकामध्ये सिद्धेश्वरजी केली होती की बघा 20+ स्कोर असेल किंवा 20चा आकडा जर डोळ्यामध्ये दिसला तर मग बॅटरच्या मनामध्ये अनेकदा असं की 3 मोठे फटके, पण 15च्या आतमध्ये ठेवला असतं तर 2 मोठ्या फटक्यांवरती. हे सध्या ग्राफ आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. ज्यावेळेस पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली त्यावेळेस ग्राफ आपण पाहू शकाल अगदी खूप चांगल्या पद्धतीने. आणि मिडल ओव्हर्समध्ये विशेषतः धावा चांगल्या आल्या होत्या. त्याचा बेनिफिट झाला आहे बॅटिंग करणाऱ्या पहिल्या डावामध्ये संघाला. पण दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण जर बघितलं तर ग्राफ अगदी सरळ लाईनमध्ये दिसतं. त्यामुळे बॅटिंग तितकीशी मिडल ऑर्डर्समध्ये स्ट्रॉंग नाही झाली. पण अजून परिस्थिती बदललेली नाही आहे. 20 धावांची गरज आहे. आणि चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर आता इकडनं 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 6 मध्ये 20 धावा फळकावरती बनवायचा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आता आपण सध्या ड्रिंक ब्रेक पाहतोय आणि त्याच्यामध्ये मैदानामध्ये पाणी आणि पाहण्यासोबत अनेकदा मेसेज देखील पोहोचतो की आता अशा प्रकारच्या इक्वेशनला कशा प्रकारे हँडल करायचं आहे. 20 धावा नो डाऊट. मी तर म्हणेन की 3 मोठे फटके. सन्माननीय गोपीनाथजी खारीक साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या बोरपाडा गावचे जे ग्रामस्थ मंडळ इथपर्यंत पोहोचले असतील, मी सर्वांना विनंती करेन की आपली स्पर्धा आपल्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि आपल्या हक्काची स्पर्धा आहे. सो सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वळूयात मॅचकडे. 6-20 इक्वेशन गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गणेशला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंगवरती सध्या आपण पाहतोय सुशांतना. दुसऱ्या बाजूने भावेशने 11 चेंडू फेस करताना 16 धावा बनवल्या. सुशांतने आतापर्यंत 1 चेंडू फेस करताना 1 धावा बनवली. डावखुर आता बॅटर बॅटिंग अटॅकिव्ह करेल का? पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला ऑन साईडला. 1 सिंगल तिकडे बनवली जाईल. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे. 2 धावा तर सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या आणि
2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 31-5 मध्ये 18चं इक्वेशन पाहतोय. सुपर मॅच रंगताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आपण ज्युनियरचे संघ लढताना पाहू त्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर उद्याचा मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सिनियर्सचे संघ इथे लढताना पाहायला मिळतील. बोलो तयार. फ्लाइट डिलिव्हरी होती, ऑप्शनच्या बाहेर बोटं फिरवलेली पण खूप जास्त बाहेर चेंडू टाकला आणि त्याच्याचमुळे की का पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅक ऑफ दी हँड बॉल होता. रणनीती चांगली होती गोलंदाजाची, फसवायचा प्रयत्न केला होता तिकडे पण ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. पुन्हा एकदा इथे काय घडलंय, बीमरच्या स्वरूपामध्ये चेंडू आहे आणि रनआउटची संधी देखील तिकडे. नॉन स्ट्रायकर एंड कडनं धाव पाहिजे होती. स्ट्रायकर एंड कडनं जर बघितलं तर सुशांत म्हणत होता की धाव नाही कंप्लीट होणार आणि त्याच्यामध्ये भीमा चेंडू आला. नो बॉल आणि नो बॉल वरती रनआउटची विकेट गृहीत धरली जाते आणि विकेट क्रमांक मैदानाचा बाहेर 3रा परतेल. हा 3ऱ्या क्रमांकाचा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती देखील बदलते आता मैदानामध्ये. 16 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे 5 चेंडू. एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो आणि नाराज आहेत, बॅटर नाराज आहेत कारण की ठाऊक होतं, त्यांना माहिती होतं इथून चेंडू चांगले येत होते त्यामुळे बॅटिंग होऊ शकली असती आणि तदनंतर मिसकम्युनिकेशन म्हणून म्हणतात ना की तालमेल क्रिकेटमध्ये फार इम्पॅक्ट करतो तुमची एकजूटता, एकामेकावरचा विश्वास आणि कॉलिंग तुम्ही किती चांगल्या पद्धतीने देता फार महत्त्वाचं आहे. आणि अशा क्रुशियल मोमेंटमध्ये विकेट मिळणं म्हणजेच अनेकदा बोललं जातं की मग मोमेंट शिफ्ट होण्यासारखं आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पण स्ट्रायकर एंडला सध्या आपण पाहतोय हातीश आता स्ट्रायकर एंडला भावेश आहेत. भावेशसाठी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये बॉल आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. दुसरी म्हटलं जातं ना की जीवनामध्ये कोणताही डिसिजन घ्या, योग्य असो की अयोग्य, पण घेतलेला डिसिजन योग्य करणं तुमच्या हातामध्ये आहे आणि सध्या बॅटर तेच करायच्या प्रयत्नात चौकाराला आहे. तदनंतर कॉटन बॉल पाहायला मिळेल. गोलंदाजाचा दमदार कमबॅक आणि विकेट क्रमांक 4 देखील मैदानाच्या बाहेर. 37 आकड्यावरती परिस्थिती. 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल आता. आता 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 सिली मिस्टेक्स आपण इकडे पाहायला मिळाल्या की ज्यावेळेस रनआउटची विकेट गमावली गेली. फुल टॉस बॉल होता इथे देखील. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक डीप मधनं येत आहेत. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 38 आकड्यावरती. आता विजयासाठी इक्वेशन 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. शिव छत्रपती स्पोर्ट्स लामस संघाला आपण पाहतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली हे 2 संघ लढत आहेत मैदानामध्ये. हाफ ट्रॅक चेंडू होता. बॅटची ओव्हरची कडा लागली. लॉंग स्टॉपला बॉल थांबणार तर नाहीये. फार वेगाने चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप एरियामध्ये अगदी चौकाराकरिता आणि 4 धावाने 42 धावा फळकावरती. 1 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे नो डाऊट. आपल्या असोसिएशनची नियमावलीच आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करणंच आहे. त्यामुळे 7 धावा एका चेंडूमध्ये. एखादा फायर चेंडू पडला तर अशक्य, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली तर बनवू शकतं काम. आणि पंचांच्या स्वरूपामध्ये वाईड बॉल. सो आता जीवनदान दिलं किंवा संधी मिळाली असंच म्हणावं लागेल. एक्स्ट्रा धाव आली आणि याच गोष्टीची चर्चा केली होती की बघा फायर डिलिव्हरी पडली तर मॅच तुमच्या हातामध्ये आहे नो डाऊट, पण आता 1-6 वरती जाऊन मॅच पोहोचली. लामस संघाला संधी आली आहे
पण त्या संधीचं सोनं करता येईल का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह सध्या उद्भवतोय. 1-6ची गरज आहे, पण षटकार मारावा लागेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्चवर. फुल टॉस केला होता, फुल टॉस होता, पंचांचा इशारा भीमाच्या स्वरूपामध्ये, नो चेंडू आणि त्याच्यावरती धाव मिळाली. एक टोटल 2 धावा आलात. काय घडतं, एखाद्या सिनेमागृहामधल्या सिनेमाला देखील लाजवणार हे थ्रिलर ऍक्शन सध्या मैदानामध्ये पाहतोय. सुपर मॅच रंगतीये. एक चेंडू, आता 7ची गरज होती, वाईड आला, मग नो प्लस 1 आले आणि आता एकामध्ये 4 हव्यात. सो आता षटकार नव्हे तर चौकार मारला तरी मॅच बनवू शकते. शिवछत्रपती लामस संघ पाहतोय, त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वाघिवळी संघ आहे. खूप साऱ्या चुका घडलात आणि या चुका सुधाराव्या लागतील. अनेकदा उल्लेख करतोय क्रिकेटमध्ये, बघा क्रिकेटमध्ये एक छोटी मिस्टेक जी आहे, एक सली मिस्टेक जी आहे, ती तुम्हाला या स्पर्धेमधून बघ टाटा बाय बाय बोलायची वेळ देखील आणू शकते. एक चेंडू, 4ची गरज आहे. बॉलर गणेश तयार. चुकी केली होती पण चुकी सुधारण्याकरिता अजून संधी त्याच्याकडे देखील आहे. एक चांगला बॉल मॅच हातामध्ये येईल आणि एक चांगला फटका मग लामस संघाला पुढे घेऊन जाईल. पाहावं लागेल काय घडतं. चला वेळ जास्त घेऊ नका. बॉल तयार. 1-4ची गरज आहे आणि तिकडे डॉट बॉल आला. मॅच फिनिश होतीये. खूप चांगली रंगली होती मॅच. अंतिम क्षणामध्ये थ्रिलर ऍक्शन्स आपण पाहिले या मॅच मध्ये, पण त्यानंतर मुकद्दरचे सिकंदर होताना आपण टीम वाघिवली संघाला पाहिलं आणि लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे सोशल मीडियावर व्हायरल व पॉप्युलर पेज आग्री किंग वैभव. साऱ्या भिवंडीमध्ये फेमस कपड्याचे दुकान श्री सद्गुरु कृपा कटपीस सेंटर हे आहे, जिथे आपल्याला कपड्याचे सर्व व्हरायटी पाहायला मिळतील. तसेच कपड्याची उत्तम क्वालिटी आणि कलेक्शन पाहून